नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेच्या उद्याच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला 2 तासाचा थरारक ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकणार आहे. एकीकडे समर आणि स्वानंदची फुलणारी लव्ह स्टोरी, पण दुसरीकडे या अंशुमनचा अत्यंत नीचपणा. या सगळ्या चक्क सुष्मिताने उचललं एक जबरदस्त पाऊल, जे पाहून तुम्ही सगळेच थक्क होणार आहात. तेव्हा आता उद्याच्या 2 तासाच्या महा एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे हेच आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण पाहतो तर काय, स्वानंदीला घरातील सर्वांनी वेगवेगळ्या ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली असते. बिचारी स्वानंदी एकटीच किचनमध्ये काम करत असते, राबत असते, ब्रेकफास्ट बनवत असते. तेवढंच तिथे आपला समर येतो. स्वानंदीला एकटीला काम करताना पाहून त्याला फार वाईट वाटतं, कारण तिला खूप कमी वेळेमध्ये खूप सारे ब्रेकफास्ट बनवायचे असतात. समर तिच्या जवळ जातो आणि बोलतो, स्वानंदी मॅडम, तुम्ही एकट्या किती राबणार आहात? बाजूला वा, मी सुद्धा तुमची मदत करतो. नाही म्हणजे इतर वेळेस मी काही मदत केली नसती, पण कसं आहे ना, आज घरी स्टाफसुद्धा कमी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही राजवाडे, अहो याची काही गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मला काम करण्याची सवय आहे. मला काम करायला, स्वयंपाक करायला खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही तुमची आवराआवर करा आणि कामाला जा. तुमची आज फार महत्त्वाची मीटिंग आहे ना. पण ऐकेल तो समर कसला, तो काही स्वानंदीचं ऐकत नाही. तो बोलतो, स्वानंदी मॅडम, तुम्ही मला काहीतरी काम द्या, एक तरी काम द्या. तेव्हा स्वानंदी बोलते, ठीक आहे, तो डब्बा आहे ना, तो काढा, तो मी चॉपिंग करते. असं म्हणतच ती कांदा कापू लागते. पण कांदा कट करत असताना तिचा हात कट होतो आणि इथेच आपल्याला अतिशय क्यूट आणि रोमॅन्टिक मुमेंट बघायला मिळते. समर क्षणाचाही विचार न करता तिचं रक्त येणारं बोट थेट आपल्या तोंडात घेतो. दोघांची नजरानजर होते आणि वातावरणात एक वेगळी जादू निर्माण झालेली असते. खूप भारी वाटत असतं हा सीन बघताना प्रेक्षकांनो. पण हा रोमॅन्टिक क्षण तिथेच थांबतो, कारण इथे या शोची एंट्री झालेली असते. सुष्मिता तिथे चिडून येते आणि बोलते, झालं का तुमचं? मला भूक लागली आहे. कुठे आहे माझा पराठा? स्वानंदी तिला पराठा देते, तेही अगदी गरमागरम. सुष्मिता एक घास घेते, पण एक घास घेतल्या घेतल्या ती तो पराठा खाली फेकून देते जमिनीवरती आणि जोरातच ओरडते, शी, किती घाणेरडी टेस्ट आहे. असं घाणेरडं अन्न मी खात नाही. आणि ताई, नक्की तुला काय झालंय? तिकडे माहेरी असताना किती टेस्टी बनवायचीस, पण इथे आल्यावर सगळं बेचव. तुला माहिती आहे ना, मला सगळं टेस्टी लागतं. असलं मिळमिळीत मी खात नाही. आणि सुष्मिताने केलेला हा अन्नाचा अपमान पाहून समरचा तर पारा चढतो. समर आता रागाने बोलतो, सुष्मिता, तुला अक्कल आहे की नाही? अन्नाचा अपमान करू नकोस. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा पराठा स्वानंदी मॅडमने नाही तर मी बनवलाय. त्यामुळे तुला जे काय ऐकवायचं आहे ना, ते मला सुनाव, मला ऐकव. आणि आता मात्र सुष्मिताची बोलतीच बंद झालेली असते. समर बोलतो, कसं आहे ना, तुम्हाला अन्नाची किंमत नाही आहे. सगळं कसं आयतं मिळतंय ना, ताटात मिळतंय. त्यामुळे तुम्हाला कशाचीच किंमत नाही राहिलेली. अरे जरा बाहेर रस्त्यावर जाऊन बघा, माणसे एखाद चपातीच्या तुकड्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात. त्यांच्याकडून जरा शिका. आणि सुष्मिता, तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर असा अन्नाचा अपमान केलास तर ते मला चालणार नाही. या घरामध्ये तुला राहण्याचा कोणताही अधिकार त्यानंतर मिळणार नाही. समरने काढलेली ही लायकी पाहून सुष्मिताची बोलतीच बंद झालेली असते. तिचा पूर्णपणे समरने अपमान केलेला असतो. तो बोलतो, चल आता तुझ्या ताईची माफी माग, तिला सॉरी म्हण. जर तू सॉरी म्हणणार नाहीस ना, तर तुला इथून जाता येणार नाही. आणि मग काय, सुष्मिताचा नाईलाज असतो. ती कान पकडते आणि बोलते, सॉरी नंदुताई, पुन्हा असं होणार नाही, मी चुकले. खरं तर ती हे सगळं मनापासून म्हणत असते, वरच्यावर म्हणत असते, पण ॲटलिस्ट सॉरी तरी म्हणाल्यामुळे समर तिला माफ करतो आणि मग काय, सुश तिकडून निघून जाते. ही सगळी मजा बघितल्यानंतर मल्लिका, अंशुमनसुद्धा तिकडून निघून गेलेले असतात. खूप दिवसानंतर तो आता मल्लिकाच्या खोलीत येतो. तिथे कोणीच नसतं. खूप दिवस झालेले असतात, त्याने दारू प्यालेली नसते. आधी त्या चिंगीचं टेन्शन, नंतर या सुष्मिताबरोबर लग्न, या सगळ्यामध्ये त्याला एकांतच मिळालेला नसतो. त्यामुळे तो आता दारू पिण्याचा निर्णय घेतो आणि स्वतःच्या रागावरती नियंत्रण न ठेवता ड्रिंक करू लागतो. तेवढं तर सुष्मिता त्याला फोन करते आणि बोलते, अहो अंशुमन, कुठे आहात तुम्ही? प्लीज रूममध्ये या, मला तुमची गरज आहे. आणि काय हो, मगाशी तुमचा भाऊ मला किती सुनावत होता, स्वतःच्या बायकोची बाजू घेऊन तो मला किती काय काय बोलला. आणि तुम्हाला काहीच बोलता आलं नाही का? त्याने तुमच्यासमोर तुमच्या बायकोचा अपमान केला. तुम्ही घेतली का माझी बाजू? इकडे या, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी खूप चिडली आहे तुमच्यावरती. असं म्हणतच ती अंशुमनला सुनावू लागते आणि रूममध्ये यायला सांगते. दारूच्या नशेत झिंगत झिंगत अंशुमन बाहेर येतो. समरच्या रूमजवळून जात असताना त्याला स्वानंदी एकटीच दिसते. समर कामावरती गेलेला असतो. अंशुमनच्या डोक्यात स्वानंदीचा बदला घेण्याची आग आधीच भडकलेली असते आणि आता दारूमुळे त्याचं भान पूर्णपणे हरपलेलं असतं. स्वानंदीच्या रूममध्ये घुसून तिच्यावरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. स्वानंदी जोरजोरात रडत असते, ओढत असते आणि म्हणत असते, सोड मला, सोड मला. अंशुमन, हे सगळं फार चुकीचं आहे. तुझी एक बायको आहे जी तुझी वाट पाहतीये, सोड मला, बाजूला हो.
पण हा अंशुमन इतका रागात असतो, त्याने इतकी प्यालेली असते की त्याला कसलंच भान नसतं. तो म्हणत असतो, नाही आज मी तुला सोडणार नाही, वाटेल ते होऊ दे, मी तुला सोडणार नाही, आज तर मी तुझ्याकडून बदला घेणारच, असं म्हणत असतो. पुन्हा जोर जबरदस्ती करू लागतो. पण तेवढंच इथे सुष्मिता येते. तिला हा प्रकार पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला काही समजत नाही की हे सगळं काय. चक्क आपला नवरा आपल्या ताईवरतीच नको तो प्रकार करतोय. ती धावत जाते आणि अंशुमनची कॉलर पकडून त्याला मागे खेचते आणि सन्नकन एक जोरदार चपराक त्याच्या कानशिलात लगावते. सुष्मिता रागाने लालबुंद झालेली असते आणि बोलते, अंशुमन तुझी हिंमत कशी काय झाली तिला हात लावण्याची? अरे तुझ्या लक्षात येते का, ती माझी ताई आहे, ताई. आणि ते सोड रे, ती तुझ्या भावाची बायको आहे, मोठ्या भावाची बायको आहे. एक पुरुष असून एवढ्या खालच्या थराला जाताना तुला लाज कशी काय वाटली नाही? आणि आता तर मला असं वाटतंय ती चिंगी जे काय म्हणत होती ना ते खरंच असेल. तिच्या पोटामध्ये तुझंच बाळ असणार आहे. नाही म्हणजे तू माझ्या ताईला सोडू शकत नाहीस, मग घरातल्या मोलकरणीला काय सोडणार आहेस? असं ती खूप वाईट साईड त्याला बोलू लागते. तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा अंशुमन भोळसटपणाचा आव्हानात बोलतो, सुश मला माफ कर. ते मी प्यायलो होतो ना, मग नशेत मी काय करतो याचं मला भान राहिलं नाही. हे मी नाही केलं, हे दारूने माझ्याकडून करून घेतलं. तेव्हा सुष्मिता बोलते, बास कर. अरे तुझं लग्न झालंय. मला वाटलं होतं बाकीचे लोक मला भडकवतायत, खोटं बोलतायत. मला वाटलं होतं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण खरंच एखाद्या स्त्रीच्या आबरूवर हात टाकण्या इतका तू नीच असशील ना, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. असं म्हणतच सुष्मिता जोरजोरात रडायला सुरुवात करते. स्वानंदीला तर काही समजत नसतं हे सगळं काय सुरू आहे. स्वतःला सावरायचं का सुष्मिताला सावरायचं हेच तिला कळत नसतं. सुशता पुढे बोलते, आजपासून आपण दोघेही या घरामध्ये एकत्र राहणार नाही. आणि हा सगळा गोंधळ ऐकून आजी मल्लिका धावत येतात. मल्लिका म्हणत असते, अंशू बाळा, अरे काय झालं, काय चाललंय? ही सुष्मिता एवढ्या जोरजोरात का ओरडतीये, का कान किर्र करतीये? तेव्हा आता सुष्मिता घडलेला सगळा प्रकार आजी आणि मल्लिकाला सांगते. आणि हे ऐकून तर मल्लिकाच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. ती मनातल्या मनात बोलते, या अंशुमनला मी किती वेळा सांगितलं मुलींपासून लांब राहा, पण या मुलींच्या अंगसाटीला का जातो ना तेच मला काही कळत नाही. आजी तर इतकी भडकलेली असते की काही सांगायलाच नको. ती बोलते, अंशुमन खरंच आजवर तू केलेले सगळे गुन्हे आम्ही माफ केले असते, सगळे गुन्हे पदरात टाकले असते, पण आज तू केलंयस ना ते महापाप आहे. स्वतःच्याच भावाच्या बायकोवरती तू हात टाकलायस आणि हा अक्षम्य गुन्हा आहे, याला माफी मिळूच शकत नाही. आणि आता समर येऊनच ठरवेल की त्याला काय शिक्षा द्यायची येते. असं म्हणतच आजी आता समरला फोन करते. घडलेला सगळा प्रकार सांगते. समर आता घरी येतो. स्वानंदीला रडताना हादरलेली पाहता समरच्या डोळ्यातलं रक्त उतरतं. समर आता कसलाच विचार करत नाही. तो थेट अंशुमनकडे जातो आणि काही न बोलता त्याला बेदम मारायला सुरुवात करतो. त्या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी होत असते. समर म्हणत असतो, तुझ्या घाणेरड्या हातांनी तू तिला स्पर्श करण्याची हिंमत कशी काय केलीस? मी तुला जिवंत सोडणार नाही. स्वानंदी माझं प्रेम आहे. स्वानंदी मॅडमवरती माझं खूप प्रेम आहे आणि त्यांना कोणीही टच केलेलं मला चालणार नाही. तेव्हा अंशुमन बोलतो, दादा पण या बाईवर तर तुझं प्रेम नव्हतं ना, मग अचानक हे सगळं कसं काय? तेव्हा समोर बोलतो, कसं आहे ना, त्यांच्यावर कधी माझं प्रेम जडलं हे माझं मलाच कळालं नाही. आणि ते सगळं जाऊ दे, त्यांच्या जागी दुसरी कोणतीही बाई असती ना तर मी हेच केलं असतं. आणि तसं पण स्वानंदी मॅडम माझा जीव आहेत आणि माझ्या जीवावर कुणी नजर जरी टाकली ना तर त्याचे डोळे काढायला मी मागे पुढे पाहणार नाही. आणि समरच्या तोंडून निघालेलं हे वाक्य ऐकून पूर्ण घर शांत होतं. आजी, मल्लिका, सुष्मिता, स्वतः स्वानंदीही अवाक होऊन समरकडे बघत असतात. समरलाही जाणीव होते की रागाच्या भरात त्याने आपल्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी आता समर विचार करतो, आता खूप झाली ही लपाछपी, आता खूप झाली, आता जे काय आहे ते थेट बोलायचं. त्यामुळे तो स्वानंदीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतो. स्वानंदी आतमध्ये काम करत असते. समर आता फूल घेऊन येतो आणि विचार करतो स्वानंदी मॅडमला हे फूल देणार आणि मनातलं सगळं सांगून टाकणार. प्रपोज तर करायलाच हवं ना, पण त्याची काही हिंमत होत नाही. तो काही तिला सांगू शकत नाही. त्यामुळे तो आता आनंद आणि निकिताची मदत घेण्याचा निर्णय घेतो. तो निकिता आणि आनंदला स्पष्टपणे सांगून टाकतो की माझं स्वानंदी मॅडमवर खूप प्रेम आहे, पण प्रपोज करायचं माझं काही धाडस होत नाहीये, हिंमत होत नाहीये, मी कसं प्रपोज करू? तेव्हा निकिता बोलते, समर अरे स्वानंदीला निसर्ग आणि फुले खूप आवडतात आणि नुसतं फूल देऊन प्रपोज करणं यात काही मजा येणार नाही. अरे तू समर राजवाडे आहे, समर राजवाडे, मग प्रपोजसुद्धा हटके झाला पाहिजे, ग्रँड झाला पाहिजे. तू एक काम कर, तू तिला एखाद्या छानशा नर्सरीमध्ये घेऊन जा, तिथे निसर्गाच्या सानिध्यात तू तिला प्रपोज कर. आणि समरला ही आयडिया खूप आवडलेली असते. आनंदने सगळी ऑलरेडी अरेंजमेंट करून ठेवलेली असते. तो स्वानंदीला नर्सरीमध्ये घेऊन येतो. स्वानंदी बोलते, राजवाडे आज काय आहे, आज चक्क तुम्ही मला नर्सरीमध्ये घेऊन आलाय? तेव्हा समर बोलतो, कळेल असं म्हणत असतो. तिला नर्सरीमधल्या एका ठिकाणी घेऊन जातो आणि बोलतो, डोळे उघडा.
स्वानंदी डोळे उघडते. समोर पाहते तर काय, चक्क फुलांनी आय लव्ह यू स्वानंदी असं लिहिलेलं असतं आणि ते पाहून स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो. आणि स्वानंदी त्याचं प्रपोजल एक्सेप्ट करणार हे तर 100% आहे, कारण तिचं सुद्धा समोरवरती तेवढंच प्रेम असतं. तेव्हा आता हा सीन आपल्याला उद्याच्या महा एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हा महा एपिसोड बघायला एक्साइटेड आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.